जर तुम्ही स्टुडंट, फ्रीलान्सर, बिझनेस ओनर किंवा डिजिटल मार्केटर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मेटा ॲड शिकण्याचा कम्प्लीट रोडमॅप, जे की आजच्या डिजिटल एरामधलं हाय डिमांड आणि हाय पेड स्किल आहे. कारण जर तुम्हाला मेटा ॲड शिकायचं असतील तर कुठून सुरुवात करायची, स्टेप बाय स्टेप क्लायंटपर्यंत कसं पोहोचायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. स्टेप 1, मार्केटिंग फंडामेंटल्स. फेसबुक ॲड शिकण्यापूर्वी मार्केटिंग फंडामेंटल्स समजून घेणं गरजेचं आहे. जर आपले बेसिक मार्केटिंग फंडामेंटल्स क्लिअर असतील तर आपण खूप चांगल्या प्रकारे फेसबुक ॲड रन करू शकतो. जसं की टार्गेट ऑडियन्स, फनल क्रिएशन, मेटापिक्सल सेटअप, लँडिंग पेज सेटअप हे बेसिक फंडामेंटल्स क्लिअर करून घेण्याची गरज आहे. ॲड्स हे फक्त एक टूल आहे. जर मार्केटिंग सेन्स नसेल तर ॲड्स रन करूनही चांगले रिझल्ट मिळत नाहीत. स्टेप 2, मेटा ॲड्स मॅनेजर. जर तुम्ही एकदा मेटा ॲड्स मॅनेजर समजून घेतलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला लागतील. त्याच्यानंतर तुम्ही डिफरंट प्लॅटफॉर्मचे ॲड अकाउंट हँडल करू शकता. काही बेसिक गोष्टी समजून घ्या, जसं की फेसबुक पेज क्रिएशन, पोर्टफोलिओ अँड ॲड अकाउंट सेटअप, 3 कॅम्पेन लेवल्स, ऑब्जेक्टिव्ह, प्लेसमेंट आणि बजेट. ह्या गोष्टी फेसबुक ॲडच्या फाउंडेशन आहेत. त्यामुळे हे जर एकदा क्लिअर झाले तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे मेटा ॲड्स रन करू शकता. स्टेप 3, टार्गेट ऑडियन्स. फेसबुक ॲड्समध्ये टार्गेट ऑडियन्स समजणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर आपण रॉंग टार्गेटिंग केलं तर आपलं बजेट वेस्ट होऊ शकतं. त्यामुळं आपण 3 प्रकारच्या ऑडियन्सला समजून घेणं गरजेचं आहे: इंटरेस्ट टार्गेटिंग, कस्टम ऑडियन्स आणि लुक लाईक ऑडियन्स. त्यासाठी आपल्याला बायर पर्सोना बनवणं शिकणं गरजेचं आहे. जर आपण बायर पर्सोना बनवला तर योग्य प्रकारे टार्गेट ऑडियन्स सिलेक्ट करू शकतो. स्टेप 4, क्रिएटिव्ह अँड कॉपीरायटिंग. कारण अँड्रोमेटा अपडेट नंतर सगळा गेम क्रिएटिव्हवर शिफ्ट झाला आहे. त्यामुळे बेसिक्स ऑफ क्रिएटिव्ह आपण शिकणं गरजेचं आहे. हुक, ॲड कॉपी, हेडलाईन, ऑफर क्रिएशन, व्हिडिओ ॲड क्रिएशन हे आहेत बेसिक्स ऑफ क्रिएटिव्ह. खूप वेळा इंडस्ट्रीमध्ये कॅम्पेनचा परफॉर्मन्स क्रिएटिव्हवर अवलंबून असतो. स्टेप 5, रन युअर फर्स्ट कॅम्पेन. पहिल्यांदा तुम्ही 500 ते 1000 रुपयाच्या बजेटमध्ये स्वतःसाठी ॲड रन करा, जेणेकरून तुम्हाला समजेल की रिअल मेटा ॲड्स कशा प्रकारे रन होतात. कारण आतापर्यंत फक्त व्हिडिओज पाहून कोणीही फेसबुक ॲड शिकलेलं नाही. त्यामुळं रिअल कॅम्पेन्स रन करा आणि एक्सपिरियन्स घ्या. स्टेप 6, लर्न इम्पॉर्टंट मेट्रिक्स. कॅम्पेन रन केल्यानंतर रिझल्ट समजून घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर तुम्हाला रिझल्ट समजले तर तुम्ही कॅम्पेन चांगल्या प्रकारे ऑप्टिमाइज करू शकता आणि इफेक्टिव्ह मेटा ॲड्स रन करू शकता. त्यासाठी तुम्हाला काही इम्पॉर्टंट मेट्रिक्स समजून घ्यायला लागतील, जसं की CPM, CPC, CTR, कॉस्ट पर लीड आणि ROAS. स्टेप 7, गेट एक्सपिरियन्स अँड क्लायंट्स. आत्ता तुम्हाला एक्सपिरियन्स आला, पण तुम्हाला तुमचा पहिला क्लायंट कसा मिळणार यासाठी तुम्ही काही गोष्टी करायला सुरुवात करा, जसं की कोल्ड कॉल्स, कोल्ड DMs, कॉन्टेंट क्रिएशन आणि रनिंग ऑन ॲड्स. जर तुम्ही या गोष्टी इफेक्टिव्ह वेनं केल्यात तर तुम्हाला तुमचा पहिला क्लायंट लवकरच भेटेल. कन्क्लुजन, फेसबुक ॲड शिकण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, तर मार्केटिंग, ॲड्स मॅनेजर, टार्गेट ऑडियन्स हे स्किल तुम्ही मास्टर केल्यानंतर तुम्ही तुमचं करिअर मेटा ॲड्समध्ये किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये बनवू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही सिरीज आवडली असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा